नमस्कार, मी सुचिता साळवी. स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग रायगडच्या माध्यमातून गेली काही वर्ष आम्ही स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेत आहोत आणि त्यामध्ये पोलीस भरतीसाठीच्या काही स्पेशल बॅचेस आपण घेतोय. मागच्या काही वर्षामध्ये स्पर्धा विश्व अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या सरकारी खात्यामध्ये रुजू झालेले आहेत. त्यामध्ये पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड खरं तर वाखाणण्याजोगी आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या महाराष्ट्रातील तळागाळातील पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तो म्हणजेच ग्राउंडची तयारी सर्वच विद्यार्थी खूप मनापासून अगदी जिद्दीने मेहनतीने करत आहेत. मात्र लेखीच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याचशा समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि मग या समस्या कोणत्या आहेत तर एकतर लेखी परीक्षेचा पॅटर्न. खरं तर आपल्याला ग्राउंड आणि लेखी या दोन्हीमध्ये चांगले गुण मिळवता आले तर आपण निश्चितच मेरिटला बसू आणि आपलं निवड या भरतीमध्ये होईल. अर्थात राज्यामध्ये खूप मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याचबरोबर आता साधारणतः परीक्षेचे आपण जर मागील क्वेश्चन पेपर पाहिले तर आपल्याला एक 3 पॅटर्न दिसतात. एक म्हणजे 60-40चा पॅटर्न, ज्यामध्ये आपल्याला समजून आलं पाहिजे की 60-40 मधल्या 60मध्ये तुम्हाला 20 गुणांचं मराठी व्याकरण, 20 गुणांचं अंकगणित आणि 20 गुणांचं बुद्धिमापन हे पाहायला मिळते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे हे 3 विषय उत्तम आहेत त्यांचा लेखीचा स्कोर हा उत्तम राहू शकेल. आणि 40मध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञानमध्ये जास्त करून प्रश्न हे भूगोल, इतिहास आणि चालू घडामोडीवरती पाहायला दिसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 60-40च्या पॅटर्नला लागून सुद्धा आपलं एक स्ट्रॅटेजी, आपलं एक नियोजन केलं पाहिजे. त्याचबरोबर आपण नियमित अंकगणित, बुद्धिमापन आणि मराठी व्याकरणची तयारी केली पाहिजे. निश्चित ज्या घटकांवरती प्रश्न विचारले जातात त्या घटकांची नियमित सराव केला गेला पाहिजे. जे घटक अननोन आहेत, तुम्ही जेव्हा PYQ पाहाल, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहाल, त्यामध्ये आपण एक मागील वर्षातले एक 60-70 पेपरचा जर सराव केलात आणि त्यामध्ये नोन अँड अननोन क्वेश्चनचा जर तुम्ही सराव करू शकलात, म्हणजे जे प्रश्न आलेले आहेत आणि त्याच्यामध्येच थोडासा बदल करून प्रश्न येतोय पुन्हा, आणि काही प्रश्न असे आहेत की जे पुढल्या वेळेस येणारच नाहीत, ते प्रश्न बाजूला काढून त्यावरती नवीन क्वेश्चन तयार केलात तर मला वाटतं परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपली खूप चांगली तयारी होऊ शकते. दुसरा पॅटर्न म्हणजेच कोणता आहे तो म्हणजे 70-30चा पॅटर्न, ज्यामध्ये कदाचित आपल्याला साधारणतः अंकगणित IT मिळून 30च प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या 70मध्ये 15 ते 20 गुणांचं मराठी व्याकरण सोडलं तर बाकी सगळे क्वेश्चन हे जनरल नॉलेजचे, म्हणजे GSचे असणार आहेत, सामान्य ज्ञानाचे असणार आहेत. आणि मग सामान्य ज्ञान ज्यांचं चांगलं आहे त्यांचा या पॅटर्नमध्ये चांगला स्कोर येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही मागील वर्षांचे पेपर पाहाल त्यामुळे आपल्याकडे 60-40, 50-50 आणि 70-30 हे तिन्ही पॅटर्नची प्रॅक्टिस झाल्यामुळे तुमची आयत्या वेळेस गोंधळ होणार नाही. शिवाय ज्या सिली मिस्टेक होतात त्या सिली मिस्टेक होणार नाही. अभ्यास करताना वेळ कुठल्या विषयाला किती द्यायचं हे आपल्याला निश्चित ठरवता आलं पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा गोंधळ होतो की कोणत्या विषयाला आपण किती वेळ दिला गेला पाहिजे. ज्या विषयाचे तुमचे गुण येत नाहीत त्या विषयाला तुम्ही सतत जास्त वेळ देत राहता आणि त्यामुळे असे काही विषय आहेत जे निश्चित असतात, 1-2 गुणांसाठी असतात, पण ते असतात त्या विषयांना वेळ दिला जात नाही. आणि मग असं होतं की तुम्ही ज्या विषयांची भीती वाटते त्याच विषयाचा अभ्यास दिवसभर करत बसतो आणि या विषयांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मेरिटमधून काही गुणांसाठी आपण राहून जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्याला एक असं सुचवेन की सगळ्या विषयांना समान स्थान द्या, समान वेळ द्या. जे स्टँडर्ड सब्जेक्ट आहेत, म्हणजे ज्याला जास्त वेटेज आहे त्या विषयांना जास्त वेळ द्याच, पण त्याचबरोबर जे विषय, कारण पोलीस भरतीच्या पॅटर्नमध्ये फक्त तुम्हाला 100 गुणांचे प्रश्न आहेत. त्यामुळे विचार जर आपण केला, साधारणतः आपण जर इतिहास विषयाचा विचार केला तर आपण इतिहास करताना आधी आपल्या प्रादेशिक भागावरती भर दिला गेला पाहिजे. मग महाराष्ट्राच्या इतिहासामधल्या ठळक घडामोडी, भारताच्या इतिहासामधल्या ठळक घडामोडी. तसंच सेम भूगोल या विषयामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण इथे कमी गुण असल्यामुळे काही मुलं या गोष्टी स्किप करतात आणि त्यामुळे तुमचं स्टँडर्ड सब्जेक्टमध्ये चांगले गुण येऊन सुद्धा इकडे चांगले गुण न आल्यामुळे आपल्या मेरिटचा स्कोर हा कमी दिसतो. सो विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक चाचणीबरोबर ग्राउंडबरोबरच लेखीची तयारी करताना एक स्ट्रॅटेजी ठेवून द्या. स्वतःची काळजी घ्या आणि खूप चांगल्या प्रकारे सकारात्मक राहून सकारात्मक विचारसरणी असलेला एक अभ्यासाचा वर्ग, एक ग्रुप तयार करून त्यामध्ये सतत अभ्यास करून आपल्या येणाऱ्या भरतीमध्ये खूप उत्तम गुण मिळवायचे आहेत हे कायम आपल्या समोर राहू द्यात. धन्यवाद.